पंच पोचलेत. चालू होणारा सामना 99 स्ट्रायकर्स विपक्ष विसोटी 11. नमस्कार, परत एकदा सगळ्यांचा मालवणी केंद्रापासून हात जोडून स्वागत असा. घेऊन जाऊया डेगवे प्रीमियर लीग 2026 थरार अनुभवण्यासाठी. पंचांच्या भूमिकेत सर बिट्टू देसाई आणि सर संकेत चवळ. चालू असलेला सामना 99 स्ट्रायकर्स आणि विसोटी 11 या दोन संघादरम्यान. दोन्ही संघाची खास करून 99 संघाची प्रतिष्ठा पणाक लागलेली असा, कारण ह्यो सामनो जिंकणं गरजेचं असताना आणि विसोटी 11 सध्या तरी अनबिटन. ओमकारचो पहिलो चेंडू, पॉइंटच्या दिशेन चेंडूचो प्रवास, डिक्लेअर स्वरूपाची एक धाव आणि एका धावेच्या मदतीने खाता खोलला. संघाची बोनी झाली धावफलकावर. गोलंदाजी मार्गावर परत एकदा ओमकार सज्ज. यावेळी टप्प पडल्यानंतर बरोच बाहेरच्या बाजूक वळलो. बघता भजी आणि मागता वडे. पंचांचो इशारो वाईड बॉल. अतिरिक्त एक धाव धावफलकावर जोडली गेली. धावसंख्या पोचली 2 धावा. पुढचं चेंडू घेऊन सोहमच्या विरोधात ओमकार सज्ज. सरळ बॅटने केलेलो फटको लॉंगॉनच्या दिशेन. बघता बघता क्षेत्ररक्षक चेंडूवर इलो. जोपर्यंत परतीची फेक येतात तोपर्यंत 2 धावा धावफलकावर जोडले गेले. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या 4 या आकड्यावर. 4 धावा धावफलकावर. ओमकार गोलंदाजी मार्कवर असताना सलामीची जोडी सचिन देसाई पहिल्या चेंडू नंतर नॉन स्ट्राइक एंड वरन. ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू, फटको फसलो तरी सुद्धा वळातलो चेंडू ढेंगाचून जमिनीक दान झालो. देव इल्लो देव पण पदर नाही होतो घेऊ. होळी रे होळी आणि फाटकी माझी झोळी. मिळालेला जीवनदान आणि धवान पूर्ण केलेले 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. ओमकारने संधी निर्माण केलेली पण संधीचा सोना करूक जमला नाही. यावेळी परत एकदा फटको फसलो. लाखाचे खाक आणि क्षेत्ररक्षकाच्या हातात पडलेला बॉक. गजा स्क्रीनवर इलो. आज मंगळवारचा दिवस असन सुद्धा गजा प्रसन्न नाही झालो. विसोटी 11 संघाच्या मालकाक शोधूचो लागतलो. थोडीशी एक फेविकॉलची बॉटल आजूबाजूक सर खय गावात तर जरा आणून देऊची लागतली. यावेळी एखाद्याच्या कानाखाली सणकन आवाज काढतो. कानपाटात मारलेलो फटको. हावको
राव कांडो घुमियो आणि गुडुम म्हातारी लंटोळाची कंटोळा डायरेक्ट चंद्रार षटकार. आणि या स्पर्धेत जी कमी जाणवा होती ती कमी भरून काढण्यासाठी ज्यांची वाट बघितली जात होती ते गोट्या पडवळांचा खूप खूप स्वागत. गोट्याबाई विनंती असतली सन्मानपूर्वक व्यासपीठावरून स्थानापन्न व्हा. परत एकदा गोलंदाजी मार्कवर अमित. ओ हो आडव्या बॅटचो फटको मारण्याचा प्रयत्न. टप्प पडल्यानंतर चेंडू कानावर आदळलो. पुढे सरसावत खेळण्याचा होतो प्रयत्न. एका टप्प्यावर चेंडू अडवलो गेलो सर्वे स्क्रीनवर. एका धावेच्या मदतीत स्ट्राईक रोटेट झाला. धावसंख्या पोचली 15 धावा धावफलकावर. ओ अमित देसाई तुमका विसोट्याकडे काहीतरी सांगणा बोलणा करूचा लागतला. साधो सोपो झेल हर्षद कडसून मिळालेला जीवनदान. धावसंख्या 15 या आकड्यावर. चांगलो चेंडू कॅप मध्ये खेळात काढलेलो फटको. एक धाव पूर्ण आणि गुड 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 रनिंग बिटवीन द विकेट. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. सचिनने बघा आतापर्यंत मोठो फटको ज्या वेळी नाहीलो त्यावेळी रनिंग बिटवीन द विकेट मध्ये एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावेत केला. शेवटचा चेंडू शिल्लक. दुसऱ्या षटकात धावसंख्या स्थिरवली 17 धावा धावफलकावर. चांगला क्रिकेट मैदानावर कोदंड सेनेन मारलेली बाजी. जवळजवळ एकतर्फी मिळवलेलो विजय. आणि त्याच्यानंतर सन्माननीय अक्षय हळणकर साहेब त्याचबरोबर विजू हळणकर साहेब तुमचं खूप खूप स्वागत असा या स्पर्धेदरम्यान. सकाळपासून आम्ही तुमची वाट बघत होतो. थोडस तुमका उशीर झालो तरी सुद्धा तुमका विनंती असा या षटकारांनीशी विजू आणि अक्षय हळणकर दोघांचं स्वागत केला. सोहमच्या बॅट मधून निघालेलो षटकार. हळणकर ब्रदर्स तुमका विनंती असा कृपया आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. त्याचबरोबर चंदन पडवळ तुमचं सुद्धा स्वागत असा. चंदन पडवळ विनंती असा व्यासपीठावरून स्थानापन्न व्हा. सोहमचो झेल सुटल्यानंतर सोहमच्या बॅट मधून निघालेलो मोठो फटको. कोदंड सेना जिंकल्यानंतर कोदंड सेनेचे फॅन फॉलोविंग दुसऱ्यांदा जेवणावर ताव मारताना. जुनो पण कोदंड सेनेचा कौतुक करणं गरजेचं असा. कारण कोदंड सेनेनं ज्या पद्धतीनं टीम वर्क दाखवला मैदानावर सन्मान्य अक्षय नाईक हळणकर यांचा आगमन झाला. विनंती सत्यम शेटकर यांच्या शुभ हस्ते हळणकर साहेबांचं स्वागत. त्याचबरोबर विजू हळणकर हे सुद्धा उपस्थित असत.
त्यांचं सुद्धा स्वागत. दरवर्षी या स्पर्धेक तुमचा नेहमी सहकार्य असता, असाच सहकार्य या तरुणांच्या पाठीशी रवाचा. त्याचबरोबर गोट्या पडवळ तुमका सुद्धा विनंती असा, आपण व्यासपीठावर या. मोठो बटको मारण्याचा प्रयत्न, यॉर्कर लेथ वरचो चेंडू, सचिन स्क्रीनवर स्ट्रायकिंग एंड लावतो. एक धाव एका धावेच्या मदतीने धावसंख्या 24वा धाव फलकावर. गोलंदाजी मार्कवर हर्ष. फुल टॉस, आटक्याचो पेटको, लांबलचक षटकार, पावळेचा पाणी पाष्टाक, खळ खळ खट्याक, डायरेक्ट चंद्रार. आता हर्षदान कमरेर नाही कपाळार हात घेऊची पाळी इली, कारण हर्षद कडनं सुटलेलो झेल आणि सोमच्या बॅट मधून निघालेले 2 षटकार. पण हर्षदकडे परत जर संधी इली तर तो नक्की सोडूचो नाही, कारण हर्षदने सुटलेल्या कॅचचा परिणाम अनुभवलो. आता गोलंदाजी मार्कावर परत एकदा हर्ष सज्ज. यावेळी ऑफसाइडला पिच झालेलो चेंडू मिड विकेट किंवा लॉंग ऑनला वडून ताणून मारण्याचा होतो प्रयत्न, त्यामुळे चुकलेलो फटको. कदाचित कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न झालो असतो, धावा मिळाले असते. पण जरतरचा क्रिकेट काही एक उपयोगाचा नाही. बघा, ज्याची चर्चा झाली तो फटको क्षेत्ररक्षकाक बीट करत क्षेत्ररक्षकाच्या कव्हरच्या कपाळावरसून टांगा पलटी, घोडे फरार. इलो 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 डीपीएल चो आणखी एक चौकार. 4-4-4. चौकाराच्या मदतीने धावसंख्या 34 धावा धावफलकावर. आणि बघा, ज्यांका माहिती नसात त्यांच्यासाठी एकदा गोलंदाजान रनअप घेतला की लेफ्ट किंवा राईट साइडला तुम्ही मोमेंट करू शकणार नाही, मागे किंवा पुढे जाण्याची संधी असता फिल्डिंग करताना. फुल टॉस, टिपलेलो झेल, लागलेला कलाम, वळात येऊन चेंडू पडलो. उघड्या तिरफळात जसो दाणो तयार होता, सवासणीच्या घोटीत जसो नारळ भरलो जाता, लग्नाचा जसा आमंत्रण दिला जाता तसा आमंत्रण दिलेला सोमने क्षेत्ररक्षकांचा आमंत्रण स्वीकारला. आणखी एक कलाम, दुसरा कलाम लागला. दुसरो फलंदाज सोहम. बॅक टू दी पवेलियन. डीजे टक पेटवून पहिली विकेट सोहमच्या रूपात. सोहमने जा काय काम करूचा होता करून मोकळो झालो. सुनील साठी एक ओव्हर पिच पद्धतीचो एक चांगलो चेंडू, पण पहिल्या चेंडूवर आक्रमण करणं सगळ्या फलंदाजांका शक्य होणार नाही. षटकाची झाली सांगता, ओव्हर संपली. षटकाची झाली सांगता, ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या 35 या आकड्यावर. 35 ऑन दी बोर्ड. 35 धावा धावफलकावर. गोलंदाजी मार्कवर परत एकदा ओमकार. स्ट्रायकिंग एंडला सुनील आणि सचिनची जोडी भागीदारी करणं गरजेचा. फुल टॉस चेंडू गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात. हातातलो पायात, पायातलो हातात आणि हातातलो
आकांड्या पार परत एकदा 4-4-4. 39 धावा धावफलकावर. अभ्यास केलो सचिनच्या पेपरचो. पेपर इलो सुनील आणि सोहमच्या नावाचो. सुंदर फटको पण पॉइंटच्या दिशेने धाव मिळतली फक्त एक. सचिन स्ट्रायकिंग एंडला. सचिन स्ट्राइक एंडवर आणि ओमकार. बेस्ट वर्सेस बेस्ट. स्क्वेअर लेगच्या दिशेन एका टप्प्यावर चेंडू आकांड्या पार. आणखी एक चौकार. 4-4-4. जणू काय विसोटी 11 संघावर कोणीतरी लिंबू फिरवून टाकला अशा पद्धतीनं सध्याची मैदानावरची परिस्थिती. प्रतीक सारख्या खेळाडूकडून 2 चौकार गेले. मिस झाले चेंडू. प्रयत्न त्यांनी खूप केले पण तरी सुद्धा अप्रतिम डिलिव्हरी. कदाचित द्विधा मनस्थितीत मारूचो का वाईड साठी सोडूचो या गडबडीत चेंडू हर्षदच्या वळ्यात जाऊन स्थिरावलो. धावफलकावर धावसंख्या पोचली. चौक्याचो डबल गेम 44. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा पूर्ण झाले. 2 धावांच्या मदतीन 46 धावा धावफलकावर. फुल टॉस. मोठो फटको मारण्याची संधी हुकली आणि बघता बघता षटकाची सांगता झाली. 4 षटकांची सांगता झाल्यानंतर 4 षटकांच्या सांगत्या केली. 46 धावा धावफलकावर. 46. Loss of fun after completion of 4th over. DJ टाक पेटावून. गोलंदाजी मार्कवर गजा मंदार. ओ हो. मैदानावर नक्की काय चालू असा बघणाऱ्यांका सुद्धा थोडासा कन्फ्युजन. कोण काय करता कशा पद्धतीने शबय घालता त्याचा तेका समाधान नाही. असा थोडस उन्हाचा सुद्धा परिणाम असा शकता. मॅचचो प्रेशर बघा. सगळ्या गडबडीत मंदारचो आणखी एक पडलेलो वाईड बॉल. अठ्ठेचाळीस धावा धावफलकावर. विसोटी 11 संघाच्या संघ मालकाक
आता काहीतरी विचार करणं खूप गरजेचा. नक्की खय चुकला. मग असे दोन सामने व्यवस्थितपणे जिंकले. तोच विसोटी 11 संघ. प्रत्येक खेळाडूकडसून होणारी चूक. ओ हो हो, मंदारला मंदारची चूक मंदारला बरोबर समजली. बाकी कोणी काय सांगायची गरज अजिबात नाही असा. कारण फ्री हिटची संधी होती. गजा मगाशी सामने मॅच चालू जाऊच्या आधी तुका कोणी हात दिलेलो स्पेशल माणसान तर तो तुका कदाचित आठवतो लागात. धावसंख्या 50 पार. 52 धावा धावपलकावर 52. स्विंग मिस. सचिन बरोच वेळ नॉन स्ट्राईक एंडवर फक्त समोर तो तमाशो बघी होतो. कदाचित सचिन सुद्धा नॉन स्ट्राईक एंडला रवान रवान कंटाळलो आणि तेचो परिणाम या पुढच्या चेंडूवर झालो. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. बघा मॅच खयच्या मोडवर असा बघा. सचिन सारखो पेशन्स ठेवणारो खेळाडू सुद्धा स्वतःचे पेशन्स हरवून बसलो. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न होतो. एका धावेच्या मदतीत धावसंख्या 53 धावा धावपलकावर. बॅटची कड 1 धाव 54 म्हणजे जवळजवळ जिंकायच्यासाठी पातक्याचो डबल गेम. 55 धावांची आवश्यकता. जिंकण्यासाठी असलेली 55 धावांची गरज. काय होताला मैदानावर. तत्पूर्वी ऐकूया डीजे ची सुमधुर धून. डीजे टाक.
फटक्या पेचून चेंडू आरपार. 8 वजा चोट डुकर पहिल्या धपक्यात पहिल्या पेटात जागच्या जाग्यावर गपगार. फलंदाज स्वतः मालक अमित देसाई स्ट्रायकिंग एंडला वन डाऊनच्या रूपात आणि सचिनचो वाईड बॉल. दिनू सत्यमचो निरोप असा. हात दाखवून बाहेर सुंदरा. चला जरा लवकर बाहेर चला. तुमच्यामुळे सामनो थांबवचो लागलो. इतकी आमका काळजी असा तुमची. ओके धन्यवाद. घेऊन जाऊया मैदानाच्या दिशेने परत एकदा. विसोटी 11 संघाक जिंकाची इच्छा असा पण जमणार नाही. आणि 99 स्ट्रायकर संघाक हातातोंडाशी इलेलो घास तोंडात घालूक जमणार नाही. ओमकारने टिपलेलो आतापर्यंतचो एक सुंदर चेंडू. झेलसाठी प्रयत्न त्यांनी खूप चांगलो केलो. रिप्ले मध्ये बघू शकतात ओमकार देसाईचो सुंदर प्रयत्न. चांगलो चेंडू अप्रतिम डिलिव्हरी. टप्प पडल्यानंतर थोडंसं बाहेरच्या बाजू वळणारो चेंडू. एक धाव पूर्ण झाली. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचली 3 धावा धाव फलकावर. अप्रतिम डिलिव्हरी. आणखी एक सुंदर पद्धतीचा चेंडू. टप्प पडल्यानंतर आणखी थोडंसं बाहेर वळलो. म्हणजे फलंदाजापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न. सचिनने आतापर्यंत जो जो प्रयत्न केलो 2-3 वाईड सोडले तर बाकी सगळा ठीकठाक. पण प्रतीकला माघारी पाठवल्यानंतर 99 स्ट्रायकर संघ बरोच वडचर ठरलो. कव्हरच्या दिशेन कव्हरच्या कपाळावरसून क्षेत्ररक्षक जोपर्यंत येतात तोपर्यंत एक धाव. धावसंख्या पोचली 4 धावा धाव फलकावर. अप्रतिम डिलिव्हरी. फलंदाजाक निशब्द करणारी गोलंदाजी होती. आणखी एक निर्धाव चेंडू. धावसंख्या अडकली 4 या आकड्यावर.
गॅप मध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक सुनील स्क्रीनवर. अप्रतिम डिलिव्हरी, यावेळी कमबॅक करणारा चेंडू होतो. विनय देसाई गोलंदाजी मार्कवर. विनय देसाईच्या हॅट्रिक साठी विजय राऊळ यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. अप्रतिम डिलिव्हरी, धीम्या गतीचा चेंडू. सर्वेश मगापासून ताकद लावण्याचा प्रयत्न करता आणि विनयची अगदी चतुरस्त्र गोलंदाजी. कारण विनयला माहिती असा यावेळी थोडीशी ताकद फलंदाजाची कमी झालेली असा त्याचा फायदो. बॅक टू बॅक सेम टप्प्यावरचा चेंडू. विजय राऊळने लावलेला बक्षीस जरी नाही मिळव जमला तरी सुद्धा चांगल्या गोलंदाजीचा चांगला प्रयत्न विनय देसाई. 99 हो त्याच्या आवडीचो नंबर आणि 99 हो त्याच्या व्यवसायाचा नंबर. नऊ धावा धावफलकावर अमित देसाई. आता स्वतः मालकाक जबाबदारी घेऊची लागतली. फुल टॉस चेंडू, झेलची संधी. सुनील ज्या पद्धतीनं चेंडूवर इलो त्याचा जर विचार केलो तर कदाचित बाकीच्यांनी आधीच आशा सोडलेली. कारण थोडासा कॉन्सन्ट्रेशन लूज झालेला सुनीलचा. सुनील येताना थोडंसो कॉन्फिडन्स अभाव दिसलो आणि त्याचा परिणाम चेंडू जमिनीक दान झालो. देव दोघांका संधी देता पण कोणाच्या पदरात पडताला ह्या बघणं गरजेचा. अठरा चेंडू 44 धावांची आवश्यकता. दीपेश कामत रविवारी घराकडे येताना बराच काय काय ठरवून इल्लो. रात्री काल सकाळपासून 11 वेळा तो स्थापेश्वराच्या गाभाऱ्यात दिसलो आणि आज त्यांनी ते सगळं परिणाम जो काय निकाल आज मैदानावर दाखवल्यान. गोष्ट चुकीची असती तर दीपेश लगेच अंगार इलो असतो. बघा जागच्या जाग्यावर फक्त स्माइल दिली दीपेशने. याच्यातच सगळा असा कोर्टात जाऊची गरज नाही. 18 चेंडू आणि 44 धावांची आवश्यकता. सर्वेश्वर जबाबदारी. सुंदर फटको कव्हरच्या दिशेन पण क्षेत्ररक्षक आधीच तैनात. प्रवीण स्क्रीनवर इलो. एकच धाव एका धावेच्या मदतीन स्ट्राइक रोटेट. एका डझनावर पोहोचलेली धावसंख्या.
जिजा 11 आणि ग्लॅडिएटर बोथ टीम प्लीज कम फॉर टॉस. ग्लॅडिएटर टीम कॅप्टन हजर असा. फटको फसलो की काय अशी परिस्थिती. क्षेत्ररक्षक बरोच लांब. चला अमित सावंत या. गोलंदाजीचा एक चांगलो नमुनो पेश करताना सचिन. चांगलो चेंडू परत एकदा वाईट इशलॉंगॉनच्या दिशेनं स्वतः मालक 99 V9 स्क्रीनवरील सचिन सावंत यांचे शुभ हस्ते नाणेफेक होईल. सुंदर चेंडू क्षेत्ररक्षक तैनात आणि एकही धाव नाही. फलंदाजांका रोख लावणारी रोखणारी गोलंदाजी. विसोटी 11 ला विचार करू भाग पाडणारी गोलंदाजी. फुल टॉस पद्धतीचा चेंडू बॅट परातल्याचो भास मैदानावर. एकच धाव पॉइंटच्या दिशेने डिक्लेअर झोन मध्ये चेंडू. धावसंख्या अडकली 16 या आकड्यावर. बघता बघता आणखी एक डॉट बॉल. तिसऱ्या षटकाची झाली सांगता. 12 चेंडू 44 धावांची आवश्यकता असताना समीकरण बदलला. 18-44 धावा आवश्यकता असताना समीकरण 12-39. फक्त 5 धावा खर्च करणारी सचिनची गोलंदाजी. बघा जे जे सध्या आराम करतात वामकुक्षी घेण्यासाठी त्यांच्याने आता उठायची गरज नाही. आमच्या कॅमेरामनने तुमका व्यवस्थित कॅप्चर केलेले असत. तुम्ही आरामात संध्याकाळी घराकडे जाऊन रिप्ले बघू शकतात. आणि आमचं कॅमेरामन अगदी सूक्ष्म गोष्टी सुद्धा अगदी पॉइंट टू पॉइंट कॅप्चर करता. कमलेश मेस्त्री. बीमरचो चेंडू. मध्ये मध्ये असं वाटता नो कमेंट्स. सोहम गोलंदाजी मार्कवर. चला दुसरो गोलंदाज शोधूचो लागतलो. बॅक टू बॅक दुसरो नो दुसरो विमर. नो कमेंट्स वाली गोलंदाजी सोहम कडून. सोहमने 3 धावा सुनील गोलंदाजी मार्कवर. आणखी एक वाईड बॉल. आतापर्यंतच्या इतिहासात आज बिट्टू देसाई घरातल्या कामाक लावतले.
जाता जाता एक तेलाची बॉटल मालिशसाठी. पण आतापर्यंतच्या त्यांच्या कारकिर्दीत जितकी त्यांच्यानी कवायत कसरत करूक नाही ती आज सगळी ह्या स्पर्धेत भरपाई पूर्ण झाली. मोठो मटको मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, बघता बघता चेंडू खाली, क्षेत्ररक्षक सोहमने टिपलेलो झेल. विकेट, विकेट नंबर 2 अमित देसाई. बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन फलंदाज हर्षद पडवळ. हर्षदने बॅट हातात घेतली डगआउट मध्ये आणि त्याच्यासाठी पारितोषिक लागला 3 षटकार, 500 रुपयाचा पारितोषिक. एक बॉल पडलो, बक्षीस वाढला 3 षटकार 1000 रुपये. जणू काही 3 षटकार दिल्यानंतर 1000 रुपये आपल्या खिशातले देऊचे लागतले अशा पद्धतीने चालू असलेली गोलंदाजी. ओ विनयने टिपलेलो झेल आणि हर्षदचा संपलेलो खेळ. आणखी एक विकेट, विकेट नंबर 3. तिसरी विकेट इली विसोटी 11 संघार. आज कोणीतरी नक्की लिंबू फिरायला. पहिले 2 सामने त्यांच्यानी मेहनतीने जिंकले, पण ह्या सामन्यात काय होता या त्यांचा त्यांका समजला नाहीसा. याच्यानंतर तो होणारो सामनो लीग स्टेज मधलो शेवटचा सामनो जिजा 11 आणि ग्लॅडिएटर. जिजा 11 संघाने टॉस जिंकून घेतलेलो बॅटिंगचा निर्णय. अप्रतिम डिलिव्हरी, बीट करणारो चेंडू. सुनीलने वारंवार वाईट टाकल्यानंतर, वारंवार म्हणण्यापेक्षा 4 वाईट टाकल्यानंतर गडबडीत 2 विकेट सुद्धा घेतले. अप्रतिम डिलिव्हरी, डॉट बॉल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, वाडीसोंगच्या कपाळावरसून झटपट पटापट डायरेक्ट चंद्रार, खळखळ खटक षटकार. एकोणतीस धावा फलकावर, 29 ऑन दी बोर्ड. एकोणतीस धावा धावफलकावर, 6 वाईड आणि 2 नोचे चेंडू. त्याच्या सोबत अतिरिक्त धावा गेले ते वेगळे, म्हणजे 10 पेक्षा जास्त धावा हे अतिरिक्त स्वरूपाचे दान केलेले धावा. प्रवीण देसाई गोलंदाजी मार्कवर. सहा चेंडू 26 धावांची आवश्यकता.
6 वाईड कमी झाले की काय असा वाटला प्रवीणला. आणखी एखादो आपल्याकडसून दान करूचो. मोठो बटको मारण्याचा प्रयत्न. चेंडू आकांड्या पार. 4-4-4 चौकार. पण थोडोसो या फटकेबाजी उशीर झालो की काय. पावडर लायसर बाजारू लागलो. कारण थोडस रन रेटचो विषय ज्यावेळी येतलो. जर विसोटी 11 संघात सामनो जिंकलो तरची गोष्ट असतली. कारण कोदंड सेना आज भरभक्कम स्थितीत सध्याच्या घडी टेबल टॉप मध्ये 1 नंबरवर. आणखी एक चांगलो चेंडू अपस्टेक वर पिच करण्याचा प्रयत्न. 2 धावायले. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरसवली. धावसंख्या पोचली 36 धावा धावपलकावर. जर आमका वेळ मिळालो तर या स्पर्धे बद्दल आपण बिट्टू देसाई यांची बाईट नक्की घेणार असत. मोठो फटको स्क्वेअर लेगच्या कपाळावरसून डायरेक्ट चंद्रार. बुम. यावेळी स्क्वेअर लेगच्या दिशेनं दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण झाली. पण थोडोसो विजय बरोच लांब दिसता. कारण 2 चेंडू 11 धावांची आवश्यकता सर्वेश कडून. ते दोन्ही चेंडू सीमारेषा पार होणं गरजेचा. पण तरी सुद्धा पुढच्या परिस्थितीत कोदंड सेना थोडीशी वरचढ असतली. बॅटची कड. स्ट्राइक रोटेट. शेवटचा चेंडू 10 धावांची आवश्यकता. सामना संपलो. 99 स्ट्रायकर्स won the match. कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि या सामन्याचा सामनावीर जीवनदान मिळाल्यानंतर जा काय झाला मैदानावर पहिल्या इनिंग मध्ये तब्बल 30 धावांची आतषबाजी. मॅन ऑफ द मॅच सोहम देसाई. कॉंग्रॅच्युलेशन्स. यानंतर होणारा सामना जिजा 11 आणि ग्लॅडिएटर या 2 संघादरम्यान. वलीसुकी जिंकान जिजा 11 संघाने घेतलेलो बॅटिंगचा निर्णय आणि ग्लॅडिएटर संघाची गोलंदाजी. यानंतर ऐकूया आवाज कॉमेंट्री कक्षात.
मागणी खूप असा पण पुरवठो करू आमका शक्य नाही असा बिट्टू देसाईची पण वेळ जर मिळालो तर या स्पर्धेचा विवरण आपण बिट्टू देसाईच्या शब्दात नक्की ऐकतलो अनुभवाचे बोल घेऊन जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये कॉम्बॉक्स मध्ये बदल सुजित गवस धन्यवाद करू शकला तर श्री प्रतीक सातव पाटील यांच्याकडून 500 रुपयांचं बक्षीस दिलं जाईल आणि जर का गोलंदाज संतोष वराडकर पहिल्याच बॉलवर विकेट काढू शकले तर श्री रुपेश पिरणकर यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आणि जर का या षटकात 2 गडी बाद करू शकले तर श्री प्रतीक सातव पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल पहिल्या षटकात 2 गडी बाद करू शकला गोलंदाज तर श्री प्रतीक सातव पाटील यांच्याकडून 500 रुपयांचं बक्षीस गेंदबाज संतोष तसेच जर का कोणता गोलंदाज मेडन ओव्हर टाकू शकला तर श्री प्रतीक सातव पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल मेडन ओव्हर साठी श्री प्रतीक सातव पाटील यांच्याकडून 1000 रुपये आणि पहिल्या षटकातील 2 गडी बाद करणारा गोलंदाज त्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल तो चलिए आता हाय अंपायर का इशारा पहली गेंद रक्षात्मक तरीका अपनाया मात्र एक के साथ खाता खुलता हुआ टीम जीजा 11 पूर्वेश और अमित सावंत ये जोड़ी जीजा 11 की ओर से तो दूसरी ओर संतोष जी वराडकर पहली ओवर लेकर ग्लैडिएटर टीम की ओर से दोनों टीमों के लिए एक निर्णायक मुकाबला यहां पर जोखिम हड़बड़ाहट तू या मैं आखिरकार हाराकारी रनआउट के रूप में पहले विकेट गंवाई जीजा 11 टीम शायद इसकी आवश्यकता नहीं थी लेकिन तालमेल की कमी और चुस्त दुरुस्त बिल्कुल खिलाड़ी ग्लैडिएटर टीम की ओर से पहले विकेट गंवाई जीजा 11 पहले ओवर की 2 गेंदें समाप्त 1 रन 1 विकेट गंवाने के बाद टीम जीजा 11
मिसफील्ड जरूर लेकिन रन दिया नहीं। 3 गेंदें समाप्त, मात्र 1 रन 1 विकेट के नुकसान पर टीम जीजा 11। अस्मित नए बल्लेबाज पूर्वेश की जगह पर। बल्ले का किनारा जरूर। बढ़िया शुरुआत पहली ओवर से संतोष वराडकर। 2 गेंदें बची हुई। पांच गेंदें मात्र 1 रन, लगभग मैडन ओवर, लेकिन फिलहाल 1 रन आया पहली ही गेंद पर। आखिरी गेंद इस पहले ओवर की बची हुई। इस अंतिम गेंद पर स्क्वायर लेग की दिशा में गई गेंद। देखना होगा कितने रन। 2 का आता हुआ इशारा। 2 के साथ रन संख्या 3। पहले ओवर की समाप्ति होती हुई 1 विकेट के नुकसान पर 3 रन। जीजा 11। गेंदबाज साहिल टीम की ओर से दूसरे ओवर के लिए। बल्ले का किनारा गई विकेट कीपर के पास, कोई गलती नहीं सत्यम द्वारा। दूसरी विकेट गिरती हुई टीम जीजा 11। 3 रन 1 विकेट के 2 विकेटों के नुकसान पर विकेट के साथ शुरुआत इस दूसरे ओवर की। गेंदबाज साहिल। रोहित आए हुए नए बल्लेबाज स्ट्राइक पर। दूसरे ओवर अमित सावंत। स्कोर है 3, 2 विकेटें गंवाई हैं। बढ़िया गेंदबाजी होती हुई ग्लैडिएटर टीम की ओर से। जोखिम लिया नहीं, जानते हैं अभी विकेट गिरी है। आवश्यकता नहीं, वक्त देना होगा अपने आप को, समझना होगा किस तरह से खेल हो रहा है, संयम रखना होगा। लेकिन लगातार अंतराल से तीसरी विकेट भी गिरती हुई जीजा 11। मेडन ओव्हरसाठी बक्षीस आहे 1000 रुपयांचं श्री प्रतीक सातव पाटील यांच्याकडून। आणि या दुसऱ्या षटकातील 3 चेंडू निर्धाव 2 गडी बाद करतोय गोलंदाज साहिल। बल्ले का किनारा, एक और बार जरूर हाथों से इस बार, लेकिन छूटती हुई विकेट कीपर सत्यम से। 2 गेंदें बची हुई। क्या दोनों गेंदें मेडन, क्या मेडन ओवर देखने को मिलेगी? कमाल की गेंदबाजी अब तक इस ओवर में। जी नहीं, डिक्लेयर जोन में गई तो 1 रन का होगा इजाफा। बढ़िया गेंदबाजी। रन संख्या मात्र 4। 3 विकेटें गंवाई हैं अब तक जीजा 11।
वाइड का आता हुआ इशारा, यानी एक्स्ट्रास में रन का होगा इजाफा। 5 पर पहुंचेगी टीम जीजा 11। पॉइंट की दिशा में धकेला जरूर, मात्र 1 का होगा इजाफा। 6 पर पहुंचती हुई 3 विकेटों के नुकसान पर टीम जीजा 11। एक और सफल ओवर की होती हुई समाप्ति। बढ़िया गेंदबाजी दोनों ही ओवरों में। पहले संतोष वराडकर, उसके बाद साहिल। मात्र 5 रन 2 ओवरों में 3 विकेटें गंवाई हैं। हालांकि 6 रन, माफ कीजिएगा, 3 विकेटें गंवाई हैं। थोड़ी सी दिक्कत की बात है जीजा 11 टीम के लिए। फिर एक बार स्ट्राइक पर अमित सावंत। गेंदबाजी में बदलाव होता हुआ तीसरे ओवर के लिए टीम की ओर से संतोष वराडकर खुद की दूसरी टीम की ओर से तीसरी ओवर लेकर आता हुआ पावर प्ले का इशारा। मौका जरूर हाथ खोलने का, लेकिन 3 विकेटें भी गंवाई हैं। मौका जरूर, अच्छी फील्ड होती हुई केवल 1 पर रोका तो 7 पर पहुंचेगी टीम जीजा 11। एक और विकेट संतोष वराडकर, एक और बल्लेबाज को वापस भेजते हुए। 7 रन 4 विकेटें गंवाई हैं जीसा 11। खराब शुरुआत होती हुई। केवल 1 रन। 8 पर पहुंचेगी टीम जीजा 11। 4 विकेटें गंवाई हैं अब तक। तीसरे ओवर की 2 गेंदें बची हुई। 4 गेंदों में मात्र 2 रन। संतोषी वराडकर फिर एक बार कमाल की गेंदबाजी। 2 गेंदें बची हुई इस तीसरे ओवर की। कोशिश जरूर बड़े शॉट की। एक और सफल ओवर समाप्त होती हुई। 3 ओवरों के बाद 8 रन 4 विकेटों के नुकसान पर संतोष वराडकर 2 ओवरों में मात्र 5 रन और 2 विकेटें। गजब गेंदबाजी। माफ कीजिएगा, 1 रन आउट तो 1 विकेट। 5 रन मात्र 2 ओवरों में। अक्षय गेंदबाज इस चौथे ओवर के लिए। कोशिश जारी बल्लेबाजों द्वारा, लेकिन हर एक गेंदबाज अपनी भूमिका बखूबी निभाते हुए खामोश रखा है बल्लेबाजों को। एक और कैच। विकेट नंबर 4। 5, माफ कीजिएगा, 5वां बल्लेबाज
5 विकेटें गंवाई हैं, 8 रन केवल। जीजा 11। केवल 1 रन। अमितच्या प्रत्येक षटकारासाठी 300 रुपयाचं बक्षीस विजय राऊळ यांच्याकडून येतोय षटकार की काय, बक्षीस लावलं काय आणि षटकार आला काय, कदाचित याचीच प्रतीक्षा होती की काय असं न राहून म्हणावं लागतंय, कारण एक षटकार आता येतोय अमितच्या बॅटमधून, येते धावसंख्या पोहोचते या 6 धावांशी, 15 धावा धावफलकावर 5 गड्यांच्या मोबदल्यात। इस बार 1 रन, 16 पर पहुंचेगी टीम। जीजा 11, 5 विकेटें गंवाने के बाद ओवर की समाप्ति, 4 ओवर 5 विकेटें और 16 रन, आखिरी ओवर बची हुई। पंचवीस धावांपर्यंत जर का रोखू शकला ग्लॅडिएटर संघ जीजा 11 संघाला, तर श्री प्रतीक सातव पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल। तर का 25 धावांपर्यंत रोखू शकला जीजा 11 संघाला ग्लॅडिएटर संघ, तर श्री प्रतीक सातव पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस, म्हणजे आवश्यकता देखील ग्लॅडिएटर संघाला। परंतु जर का अमित सावंतची बॅट तळपली तर मात्र कठीण होऊ शकतं। येतोय की काय अजून एक षटकार, विजय राऊळ यांच्याकडून अजून एक 300 रुपयाचं बक्षीस। अमित सावंत आहे, 25 धावांपर्यंत रोखणं कठीण होऊ शकतं जर का अमित सावंत उभा राहिला, कारण ती क्षमता असलेला हा खेळाडू इथे उपस्थित कित्येक जणांनी कित्येक वेळा अमित सावंतची खेळी पाहिली आणि अमित सावंत तो कारनामा करू शकतो। 22 धावा धावफलकावर, येतोय की काय पुन्हा एकदा, यावेळी डीप करण्याच्या दिशेने चेंडू विसावतोय, देऊन जाय अजून 4 धावा, 25 पार करतोय संघ जीजा 11, 26 धावा धावफलकावर, 2 चेंडू 10 धावा, अजूनही 4 चेंडू शिल्लक। अमित सावंत स्ट्राईकवर आहे, प्रश्न उभे राहिले अमितच्या क्षमतेवर, म्हटल्यानंतर कुठेतरी सल मनात, आणि या प्रश्नांचं उत्तर देऊ पाहतो अमित सावंत। अजून 4 चेंडू शिल्लक, 26 धावा धावफलकावर, प्रश्नांचं उत्तर देऊ पाहतोय, परंतु यावेळी देतोय अजून एक षटकार। किस्मत भी बहादुर का साथ देती है, यहां साथ दिया किस्मत ने। 32 पर पहुंचेगी टीम जीजा 11, 3 गेंदें बची हुई, अब 50 भी दूर नहीं अगर अमित खड़ा रहा। यावेळी मात्र निर्धाव चेंडू येतोय, 2 चेंडू शिल्लक, धावसंख्या 32। विजय राऊळ यांच्याकडून अमितच्या प्रत्येक षटकारासाठी 300 रुपयाचं बक्षीस। येतोय की काय अजून एक, देऊन जाईल षटकार। अमित इज ऑन फायर, जणू झोपलेला जागा झालाय, स्वतःची क्षमता ओळखतोय। 38 धावा धावफलकावर, लास्ट बॉल टू गो।
25 होणं कठीण वाटत होतं. पोहोचलाय संघ 38 धावांवर. अमित सावंत चार षटक जेव्हा समाप्त झालेले मात्र 16 धावा होत्या. समीर भाई आहेत सांगतायत मात्र 16 धावा होत्या. परंतु या शेवटच्या षटकात यावेळी झोप उडवतोय समोरच्या संघाची अमित सावंत. कशा पद्धतीने डाव संपवावा याचं उदाहरण या दरम्यान दाखवतोय अमित सावंत. 44 धावा पहिला डाव समाप्त होतोय. आबा सावंत कडून अमितच्या या खेळीसाठी येते बक्षीस 100 रुपयांचं. 17 चेंडू 39 धावांची वादळी खेळी. 5 षटकार अमित सावंतच्या नावावर आणि 1 चौकार. काय वादळ आलाय अमित सावंतच्या नावाचं. जणू काल रात्रभर जागा होता परंतु ती झोप आता उडवली सर्वांची. काय कमाल खेळी अमित सावंत. प्रश्न उभे राहिलेले अमित आतापर्यंत शांत का होता. तो शांत होता तो या खेळीसाठी. 45 धावांचा आव्हान असेल ग्लेडिएटर संघासमोर. 25 होणं कठीण वाटत होतं. आता 45 धावांचं आव्हान ठेवलंय अमित सावंत. कौतुक करावं तेवढं कमी. 45 धावांचा पाठला कशा प्रकारे होतोय ते मात्र बघावं लागेल. जणू हलक्यात घेतलेला ग्लेडिएटर संघाने परंतु अमित सावंतने आपली खेळी राखून ठेवलेली या सामन्यासाठी. आणि विजय राऊळ यांच्याकडून जे बक्षीस होतं 1500 रुपयांचे मानकरी ठरतायत ते अमित सावंत. परंतु विजय राऊळ यांनी जेव्हा पहिलं सांगितलं 300 रुपये तिथून जी गाडी सुरू झाली जी गाडी रुळावर आली ती मात्र तुतारी एक्सप्रेस तेजस एक्सप्रेस म्हणा. साहिल एका षटकात मात्र 3 धावा आणि 2 गडी बाद करू शकला साहिल. कमाल गोलंदाजी. संतोष वराडकर देखील 2 षटकांमध्ये 5 धावा 1 गडी. अक्षय सावंत देखील 8 धावा 1 गडी. परंतु या सर्वांची भरपाई करणारी गोलंदाजी शेवटच्या षटकात पाहायला मिळाली. 28 धावा. 45 धावांचं आव्हान सिद्धेश भाई या. कारण अमित सावंतची खेळी वातावरण गरम आणि अजून थोडी गरमी वाढवणं. संध्याकाळची वेळ थंडीचे दिवस थंडी वाढेल त्या थंडी घालवण्याचे काम सिद्धेश परब आपल्याकडे सुपूर्द करतोय. पहिल्या षटकात 3 विकेट्स घेतल्या तर दामू यांच्याकडून 300 रुपयाचं पारितोषिक. घेऊन जाऊया मैदानाच्या दिशेनं. पहिला चेंडू कव्हरच्या डोक्यावरून केलाय पलटवार. आलाय चौकार. 4-4-4. सत्यम शेटकर यांची बॅटिंग लाईव्ह बघितली जाते. हरेश पिरणकर आणि रोहित पिरणकर यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक प्रतीक सातव पाटील यांच्याकडून. अमितच्या प्रत्येक विकेटसाठी विनय यांच्याकडून 100 रुपये. आगमन होतंय सन्माननीय नवनीत देसाई साहेबांचं. नवनीत देसाई साहेब तुमचं खूप खूप स्वागत.
आपल्याला विनंती आहे आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. मैदानावर फुटबॉल देखील, क्रिकेटच्या मैदानावर फुटबॉल देखील आपण बघतोय आणि बघता बघता 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचली आहे 7 धावा. अब तक 2 चौके लगे. कमबैक का इंतजार है गेंदबाजी के मोर्चे पर. अमित सावंत और देखते देखते सिंगल बनता हुआ, सिंगल के साथ रन संख्या 12 रनों के ऊपर. पहले ओवर की समाप्ति, बने हैं 12 रन. जीत के लिए आवश्यकता 45 रनों की. किसी ने 25 रन रोकने के लिए, 25 रनों के भीतर रोकने के लिए इनाम रखा था. 25 से लगभग डबल रन स्कोर कार्ड के ऊपर. 45 की है जरूरत. तीन षटकामध्ये सामना संपवला तर 1001 रुपयाचं पारितोषिक प्रतीक सातव पाटील साहेबांकडून. सलग 3 वाईड बॉल, 200 रुपयाचं पारितोषिक. संदेश डांगे यांची थोडीशी हालचाल दिसली, परंतु त्यांनी शेवटच्या क्षणी चेंडू निर्धाव असल्याची ग्वाही दिली आहे. मुकाबला कांटे की टक्कर होनी चाहिए. मुकाबला बराबर का होना चाहिए. ओहो, थोड़े से सफल हुए और मौका भी बना था वहां पे. रोहित का प्रयास, असिस्टेंट रोहित देसाई स्क्रीन के ऊपर आते हुए. मौका जरूर बना था लेकिन फायदा नहीं उठा पाए. सत्यम शेटकर और साइश फुल टॉस. मौका 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 बना है. सत्यम शेटकर बड़ी मछली जाल में. बैक टू दी पवेलियन. डीजे बजाओ. घेऊन सिद्धेश देसाई इनकी ओर से इस कैच के लिए 200 रुपए का इनाम आता हुआ. बढ़िया कैच लपका, लंबी दौड़ लगाई, आखिरी पल तक गेंद के ऊपर नजरें गड़ाई रखी और वो आखिरकार कैच सफल होता हुआ. ओ, ये दामू खड़े खड़े खेलने की कोशिश. दामू को थोड़ा सा कंसंट्रेट करना पड़ेगा आपको इस मुकाबले के भीतर. ये मुकाबला आपके लिए अहम है. जीजा 11 के पास पाने के लिए, खोने के लिए कुछ नहीं है, लेकिन ग्लैडिएटर अगर मुकाबला गवाया तो बहुत कुछ बिगड़ सकता है. मौका मौका. असिस्टेंट रोहित देसाई चौका देते हुए. वो रोहित के बाल थोड़े से तकलीफ देते हुए और रोहित के बालों की वजह से वो जीवन दान मिलता हुआ. ओ, इस बार फील्डर के ऊपर किससे गेंद और इसके बाद हर एक ड्रॉप कैच के लिए 200 रुपए का इनाम.
18 गेंदे और 27 रनों की जरूरत। 18 गेंदे 27 रन। आने वाला ओवर महत्वपूर्ण। क्या होगा मुकाबले में, कौन होगा किसके ऊपर हामी, कौन मारेगा इस मुकाबले में बाजी। हमारे कैमरामैन बीच में जब जब उनको वक्त मिलता है तो कुछ ना कुछ ढूंढते रहते हैं, और ऐसा कुछ ढूंढते हैं जो अगले साल तक, सालों सालों साल याद रहता आएगा। और अमित, ओ ये अच्छी गेंद और कट किया गेंद को पॉइंट की दिशा में। सिंगल बना, सिंगल के साथ रन संख्या आगे बढ़ती हुई 19 रन स्कोर कार्ड के ऊपर। अब वो वक्त आ चुका है आइकॉन खिलाड़ी को, आइकॉनिक खिलाड़ी खेल दिखाने का। ओहो, इसका जिक्र हो रहा था, और मौका मौका मौका, और 200 रुपए का इनाम। मुकाबला पलटने की कगार पर है। सुमेध भाई क्या कर दिया मुकाबले में। और विजय राउल मानो ग्लैडिएटर को हारा के ही मानेंगे। और 300 रुपए का इनाम। ओहो, निगाहें कहीं और, निशाना कहीं और। शातिर आदमी तेजस देसाई स्क्रीन के ऊपर आते हुए, लेकिन तेजस से दूर गेंद। हैट्रिक के लिए 300 रुपए का इनाम, लेकिन फिर भी 3 गेंदे शेष है। ओहो, गेंद अंदर, डंडी बाहर, बिखर दिया विकेटों को, चलता किया बल्लेबाज को। दरम्यान आगमन होत आहे सन्माननीय दादा देसाई, खूप खूप स्वागत, सहर्ष सहर्ष स्वागत दादा देसाई. आपल्याला विनंती आहे आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. अमित सावंत आज खुश है. मुकाबला गंवाने का थोड़ा सा दुख है जरूर, लेकिन आज छुट्टी ली थी उन्होंने, वो सब कुछ इस मुकाबले में भरपाई हो चुकी है. अच्छा शॉट और चली गई गेंद सीमा रेखा पर. 4-4-4 चौवा निकलता हुआ. कोशिश करने वालों की हार नहीं होती, इतिहास गवाह है. कोशिश जारी रखनी पड़ेगी, चाहे गेंदबाजी में हो चाहे बल्लेबाजी में हो. हो अतिरिक्त रन खाते में जुड़ता हुआ 26 ऑन दी बोर्ड. यहां से 18 रनों की 19 रनों की जरूरत है. 12 गेंदे और 19 रनों की जरूरत. रामू के ऊपर दारोमदार है. अगर ये मुकाबला, इस मुकाबले में
हार का सामना करना पड़ा, तो सुमित को पहले ढूंढेंगे टीम के ओनर। लेकिन सुमित की भी कोई उतनी गलती है नहीं। जिस तरह से अमित सावंत ने पिटाई की है, सिर्फ एक डॉट और सिर्फ 28 रन एक ओवर में वसूल किए। रामू ऑन स्ट्राइक, 12 गेंदे 19 रन। अगर रामू का बल्ला चला तो कुछ अलग देखने को मिलेगा। हामी हो जाएगी टीम ग्लैडिएटर। अच्छा क्रिकेट नजर आता हुआ जीजा 11 को। जीजा 11 के पास हारने को कुछ बचा नहीं है। यहां से अगर जीते हारे तो अगले साल तक उनको इंतजार करना ही है। लेकिन ग्लैडिएटर की ऐसी बात नहीं है। ये चिकेन, कमाल, धमाल और बेमिसाल। सो ब्यूटीफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाइक अ वाव। बुआ राजू देसाई के लिए ऋतिकेश देसाई 500, सिद्धेश देसाई 500 और 99 विनय की ओर से 200 रुपए का इनाम। एक कैच 1200 का था। जीते कोई हारे कोई फर्क नहीं पड़ता। जीजा 11 को जीतने के बाद भी फर्क नहीं पड़ता, लेकिन लगभग 3,500-4,000 की कमाई हुई है इस मुकाबले में। फुल टॉस, फुल्ली लॉस। कड़क शॉट संदेश के बल्ले से, स्टैंड एंड डिस्पैच, बूम। फंसा है शॉट, फंसा है शॉट। हो इस गेंद के ऊपर विकेट लिखी थी। किसका विकेट जाएगा, किसकी विकेट गिरने वाली थी, ये लिखा नहीं था। और ते का बघ अमित
ग्रामपंचायत कर्मचारी आमचे मित्र दादा देसाई यांच्याकडून बर्थडेसाठी 200 रुपयाची देणगी आलेली आहे. दादा देसाई तुमचे खूप खूप आभार. अगर उन्होंने देखा अंपायर ने नो दिया है तो कैच लपकने से फायदा नहीं है. और अब इक्वेशन बदलता हुआ फ्री हिट का मौका. फ्री हिट की गेंद 8 गेंदे और अभी भी फ्री हिट जारी है. अगर संदेश के बल्ले से इस गेंद के ऊपर छक्का निकला तो 1000 रुपए का इनाम. फ्री हिट के ऊपर छक्का 1000 रुपए की गेंद है ये. 1000 दांव पे लगे हैं. संदेश भाई आउट होने का डर नहीं है. उठाओ बल्ला बोलो हल्ला. ओहो ये कड़क भी है और धड़क भी है. चली गई गेंद सीमा रेखा पार. डायरेक्ट चंद्रार. बुम. 2 रनों की जरूरत. सिक्सर के साथ मुकाबला खत्म करेंगे तो 500 रुपए का इनाम. प्रतीक सातव पाटिल. और अब स्कोर लेवल होता हुआ. और अगर गेंदबाज वाइड डालता है तो 200 रुपए का इनाम है. बबलू देसाई वाइड के लिए 200 का इनाम है और 1 ही रन की जरूरत है. ओहो गुड रनिंग बिटवीन द विकेट. मुकाबला जीता है ग्लैडिएटर ने. अब आएगा मजा. और सुमेध हल्के हल्के रिलैक्स फील करते हुए कांग्रेचुलेशंस. और संदेश के लिए 1000 रुपए का इनाम. सर्वनीय नवनीत देसाई मॅन ऑफ द मॅचचं वितरण आपल्या हस्ते व्हावं. सत्यम शेटकर या. आगमन झाले. सन्मान्य आबाजी सावंत साहेब आपलं खूप खूप स्वागत. आपल्याला विनंती आहे आबाजी सावंत साहेब आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरून स्थानापन्न व्हावं. डीपीएल ढेगवे प्रीमियर लीग 2026 सीझन पाचवा पर्व आणि
तीनही सामने जिंकून कोदंड सेना इंटू दी फायनल. दुसऱ्या क्रमांकावर टीम ग्लॅडिएटर आणि तिसऱ्या क्रमांकावर टीम विसोटी 11. अश्वेक स्पोर्ट्स, 99 स्ट्रायकर्स आणि जिजा 11 या तिन्ही संघांना पुढच्या वर्षीपर्यंत वाट बघावी लागणार आहे. परंतु अश्वेक स्पोर्ट्स, 99 स्ट्रायकर्स आणि जिजा 11 या स्पर्धेत सहभागी झालात, आपला संघ या स्पर्धेत उतरवलात, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. ग्लॅडिएटर, विसोटी 11 या दोन्ही संघादरम्यान सेमीफायनलचा सामना होईल ग्लॅडिएटर आणि विसोटी 11 या दोन संघादरम्यान. त्यामुळे विनंती असेल दोन्ही कॅप्टन टॉस साठी यायचंय. टीम ग्लॅडिएटर आणि टीम विसोटी 11 बोथ कॅप्टन प्लीज कम फॉर टॉस. चला या. यानंतर काय घडतंय मैदानावर, काय बिघडतंय, ऐकूया आवाज पुन्हा एकदा सुजित गवस.